कन्या राशीच्या सर्व मंडळींना मनापासून नमस्कार. आजचा हा संदेश साधा नाही, कारण 20 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात अशी काही परिस्थिती निर्माण होऊ शकते जी सुरुवातीला तुम्हाला घाबरवेल, तुमच्या मनात हजार प्रश्न निर्माण करेल आणि काही क्षणासाठी तुम्हाला वाटेल की आता पुढे काय होणार. पण लक्षात ठेवा, कन्या राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक वादळ तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाही. काही वादळे येतात ती तुमच्या आयुष्यातील खोटी माणसं दूर करण्यासाठी, काही धक्के येतात ते तुमचे डोळे उघडण्यासाठी आणि काही सत्य समोर येतात ते तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा अध्याय सुरू करण्यासाठी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण 20 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीबाबत अशी गोष्ट समोर येऊ शकते ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. विशेषतः तुमच्याच जवळचा, तुमच्यावर विश्वास असल्यासारखं दाखवणारा आणि तुमच्या सुखदुःखाची माहिती असलेला एखादा व्यक्ती तुमच्यासाठी मोठं वादळ निर्माण करू शकतो. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्याच्यासमोर मनातल्या गोष्टी बोललात, ज्याला तुमची कमजोरी माहिती आहे, त्याच व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे तुमच्या मनाला मोठा धक्का बसू शकतो. पण घाबरू नका, कारण हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही मनाने अतिशय विचार करणारे आहात. एखादी छोटी गोष्टसुद्धा मनात ठेवता, समोरच्याला माफ करता, पण मनात झालेली जखम लगेच विसरत नाही. आणि म्हणूनच 20 ऑगस्टनंतर घडणाऱ्या काही घटनांचा परिणाम तुमच्या मनावर जास्त होऊ शकतो. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं अचानक बदललेलं वागणं जाणवू शकतं. कालपर्यंत तुमच्याशी गोड बोलणारी व्यक्ती अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकते. फोन कॉल कमी होऊ शकतात, बोलण्यात थंडपणा जाणवू शकतो आणि तुम्हाला प्रश्न पडेल, शेवटी माझी चूक काय? पण इथेच खरी गोष्ट आहे. प्रत्येक वेळी चूक तुमची नसते. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत असतात, काही लोक तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजत असतात आणि काही लोक तुमच्या यशाकडे पाहून मनात अस्वस्थ होत असतात. त्यामुळे 20 ऑगस्टनंतर कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नका. तुमचे पैसे, तुमचे पुढचे निर्णय, घरातील महत्त्वाच्या गोष्टी आणि तुमच्या मनातील योजना कोणासमोरही उघड करू नका. कारण तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती अशी असू शकते जी तुमच्या माहितीचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयत्न करेल. हा शत्रू नेहमी समोरून येईलच असं नाही. कधीकधी शत्रू हसत हसत आपल्या जवळ बसलेला असतो. आणि म्हणूनच या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठा मंत्र आहे, शांत रहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कन्या राशीच्या लोकांनो, 20 ऑगस्टनंतर अचानक एखादा फोन, एखादा संदेश, एखादी बातमी किंवा एखाद्या व्यक्तीचं वागणं तुमच्या मनाला हादरवून टाकू शकतं. तुम्हाला सुरुवातीला वाटेल की ही छोटी गोष्ट आहे, पण त्यामागे काही मोठा गैरसमज किंवा लपलेली माहिती असू शकते. त्यामुळे लगेच प्रतिक्रिया देऊ नका. रागात बोललेलं एक वाक्य नंतर मोठ्या वादाला कारणीभूत होऊ शकतं. घरात सुद्धा एखाद्या विषयावरून मतभेद होऊ शकतात. एखादी जुनी गोष्ट पुन्हा बाहेर येऊ शकते. कोणीतरी जुना आरोप करू शकतो आणि त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. तुम्हाला वाटेल, मी सगळं करूनही माझ्यावरच संशय का? पण कन्या राशीच्या व्यक्तींनो, हा क्षण तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा असेल. तुम्ही जर शांत राहिलात तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. कारण सत्याला कधी ना कधी आवाज मिळतोच. तुम्हाला ज्याने चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, त्याच व्यक्तीची एखादी चूक तुमच्यासमोर उघड होऊ शकते. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला दोष दिला जात होता, त्यात तुमची भूमिका वेगळी होती हे समोर येऊ शकते. ज्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध बोललं, त्याचं बोलणं खोटं किंवा अतिशयोक्तीचं असल्याचं कळू शकतं. आणि त्या क्षणी तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की मी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ती व्यक्ती मला समजूनच घेत नव्हती. हा भावनिक धक्का असू शकतो, पण याच धक्क्यातून तुमची मोठी सुटका होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांनो, काही वेळा आयुष्यात भूकंपासारखी घटना, म्हणजे प्रत्यक्ष भूकंप नव्हे तर आयुष्याचा पाया हलवून टाकणारी बातमी असते. एखाद्या नात्यात बदल, एखाद्या कामातील अचानक निर्णय, पैशांबाबतची उलटापालट किंवा एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समोर येणं, या घटना तुमच्या मनाला मोठा धक्का देऊ शकतात. त्यामुळे या राशी भविष्यामध्ये सांगितलेला भूकंप हा प्रतिकात्मक अर्थाने घ्या. तुमच्या आयुष्याच्या जुन्या समजुती हलू शकतात आणि नवीन वास्तव तुमच्यासमोर उभं राहू शकतं. त्याचप्रमाणे स्फोट म्हणजे अचानक उफाळून येणारा वाद, लपलेलं सत्य अचानक बाहेर पडणं किंवा बराच काळ दाबून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक असा अर्थ घ्या. आणि असा क्षण 20 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यात येऊ शकतो, असं या राशीच्या मनोरंजनात्मक ज्योतिषीय वाचनातून दिसतं. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ प्रत्यक्ष स्फोट किंवा दुर्घटना होणार असा नाही. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्या शत्रूंबद्दल. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुमचा विरोध करणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा ताकदवान आहे असं समजू नका. तुमच्या विरुद्ध काही बोललं गेलं तरी लगेच घाबरू नका, कारण तुमच्याकडे एक मोठी ताकद आहे.
तुमचं सत्य आणि तुमची मेहनत. तुम्ही आत्तापर्यंत अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. तुम्ही अशा लोकांना उत्तर न देता शांत राहिलात, ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं. तुम्ही कधीकधी स्वतःच्या मनाला दुखावून दुसऱ्यांची बाजू घेतली. पण आता काळ बदलण्याची सुरुवात होऊ शकते. तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकते. ती व्यक्ती तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल. कदाचित ती तुम्हाला अपराधी वाटायला लावेल. तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस, तू बदललास, तुझ्यामुळे हे झालं, अशा शब्दांचा वापर होऊ शकतो. पण प्रत्येक आरोप स्वतःवर घेऊ नका. प्रत्येकाला खुश करण्याची जबाबदारी तुमची नाही. तुमचं आयुष्य आहे, तुमचे निर्णय आहेत आणि तुमच्या मर्यादा आहेत. 20 ऑगस्टनंतर पैशांच्या बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे. कोणाला मोठी रक्कम देण्यापूर्वी दोनदा विचार करा. कागदपत्रे वाचल्याशिवाय सही करू नका. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेऊ नका, कारण या काळातील तुमचा खरा शत्रू एखादी व्यक्ती नसून तुमची घाईसुद्धा ठरू शकते. तुम्ही घाई केली तर समोरच्याला फायदा होऊ शकतो. तुम्ही संयम ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने येऊ शकते. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकार्यामुळे ताण येऊ शकतो. तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुमच्यावर अनावश्यक टीकाही होऊ शकते. पण तुमच्या वरिष्ठांना तुमची ही मेहनत कळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावनेच्या भरात नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ नका. आधी परिस्थिती समजून घ्या. विद्यार्थ्यांनीही एखाद्या मित्राच्या बोलण्यावर पूर्ण अवलंबून राहू नये. तुमचा अभ्यास, तुमची तयारी आणि तुमचा वेळ स्वतःच्या हातात ठेवा, कारण या काळात दुसऱ्यांच्या गोंधळामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आता नातेसंबंधांबद्दल बोलूयात. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या मनात कोणासाठी तरी खूप भावना आहेत, पण त्या व्यक्तीने तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही, तर तुम्ही आतून तुटता. 20 ऑगस्टनंतर एखाद्या नात्यातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते, पण त्यासाठी दोघांनीही स्पष्टपणे बोलणे गरजेचे आहे. फक्त अंदाज बांधून निर्णय घेऊ नका. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तिच्या कृतीकडे पहा, फक्त शब्दांकडे नाही. आणि जर एखादं नातं वारंवार तुम्हाला रडवत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल, तर त्या नात्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. कधीकधी देव आपल्या आयुष्यातून एखाद्या व्यक्तीला दूर करतो, कारण आपल्याला त्यापेक्षा चांगली दिशा द्यायची असते. म्हणूनच एखाद्याचं जाणं म्हणजेच नेहमीच तुमचा पराभव होणं. कधीकधी ते तुमची सुटका असते. आता घरातील वातावरणाबद्दल बोलूयात. काही दिवस तणावपूर्ण वाटू शकतात. एखाद्या सदस्याच्या वागण्यामुळे मन दुखू शकतं. जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. पण घर सोडून देणे, नातं तोडणे किंवा मोठा निर्णय घेणे याआधी शांतपणे सर्व बाजू तपासा, कारण एका क्षणाचा राग अनेक वर्षाचं नातं तोडू शकतो. कन्या राशीच्या मातांना आणि वडिलांना विषय सांगायचा आहे. मुलांशी बोलताना कठोर शब्द वापरण्यापेक्षा त्यांचं म्हणणं ऐका. आणि तरुण कन्या राशीच्या व्यक्तींनीही घरातील मोठ्यांचा अनुभवांचा आदर करा. आता या काळातील सर्वात मोठा संकेत, तुम्हाला एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा मनात जाणवू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल शंका निर्माण होऊ शकते, पण शंकेवर आधारित आरोप करू नका. निरीक्षण करा, वेळ सत्य बाहेर आणेल. तुम्हाला अचानक एखादी जुनी व्यक्ती भेटू शकते. जुना मित्र संपर्क करू शकतो. भूतकाळातील एखादी संधी पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते आणि इथेच तुमचं नशीब नवीन वळण घेऊ शकतं. काही कन्या राशीच्या लोकांना 20 ऑगस्टनंतर कामाची किंवा पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एखादं काम जे खूप दिवसांपासून रखडलेलं आहे त्याला गतीही मिळू शकते. त्यामुळे फक्त नकारात्मक गोष्टींवर लक्ष देऊ नका. वादळानंतर आकाश स्वच्छ होतच. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल, हा शत्रू कोण आहे? त्याचं नाव काय आहे? तो पुरुष आहे की स्त्री? जवळचा आहे की दूरचा? कन्या राशीच्या लोकांना कोणत्याही एका व्यक्तीचं नाव घेऊन निष्कर्ष काढणं सोपं नाहीये. त्यामुळे राशी भविष्य तुम्हाला सावध करू शकतं, पण कोणावर आरोप करण्यासाठी त्याचा वापर करू नका. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या कृती पहा. तुमची माहिती कोणाकडे जाते, कोण तुमच्या यशावर विचित्र प्रतिक्रिया देतं, कोण वारंवार तुमच्यात आणि इतरांमध्ये गैरसमज निर्माण करतं, हे शांतपणे निरीक्षण करा. एवढंच पुरेसं आहे. कारण कधीकधी शत्रूला ओळखण्यापेक्षा स्वतःची सीमा मजबूत करणं अधिक महत्त्वाचं असतं. तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या पुढच्या योजना आधीच जाहीर करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. कन्या राशीच्या लोकांनो, तुम्ही आत्तापर्यंत ज्या रात्री रडत झोपलात त्या रात्रींची कोणालाच माहिती नसेल.
तुम्ही किती वेळा स्वतःचे अश्रू पुसून दुसऱ्यांसमोर हसत आहात हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. पण आता तुमचं आयुष्य कायम तसं राहणार नाही. काही बदल तुमच्या आयुष्यात येतील, काही लोक दूर जातील, काही नवीन लोक जवळ येतील, काही जुन्या गोष्टी संपतील आणि काही नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असतील. 20 ऑगस्ट नंतरचा काळ म्हणजे एका जुन्या अध्यायाच्या शेवटाची सुरुवात असू शकते. आणि म्हणून जर अचानक एखादं नातं बदललं, एखादं काम बदललं किंवा एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समोर आलं तर स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, या घटनेतून मला काय शिकायला मिळालं? कारण आयुष्यातील प्रत्येक धक्का आपल्याला काहीतरी शिकवून जातो. काही धक्के आपल्याला लोक ओळखायला शिकवतात, काही धक्के आपल्याला स्वतःची किंमत समजवतात आणि काही धक्के आपल्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन जातात. आता एक छोटासा आध्यात्मिक उपाय सांगते. मन शांत ठेवण्यासाठी रोज काही मिनिटे प्रार्थना करा. आपल्या श्रद्धेनुसार देवाचे स्मरण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरातील वातावरण शांत ठेवा आणि कोणाबद्दल द्वेष मनात ठेवू नका. कारण दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं मोठं आहे. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी या काळाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. घाबरू नका, पण सावध राहा. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. प्रेम करा, पण स्वतःची किंमत विसरू नका. आणि संकट आलं तरी स्वतःला एकटं समजू नका. जर एखाद्या क्षणी तुम्हाला वाटलं की सगळं संपलं आहे, तर लक्षात ठेवा, कदाचित तिथूनच तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असेल. 20 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात जे काही बदल होतील त्याला शेवट समजू नका, तो एक संदेश समजा. एखादी व्यक्ती दूर गेली तर कदाचित तुमच्यासाठी जागा तयार होत असेल. एखादं काम अडकलं तर कदाचित दुसरा मार्ग उघडत असेल. एखादं सत्य समोर आलं तर कदाचित खोट्या नात्यापासून तुमची सुटका होत असेल. म्हणून कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीने आज स्वतःला एक वचन द्या. मी भीतीपुढे झुकणार नाही. मी चुकीच्या लोकांसाठी स्वतःला नष्ट करणार नाही. मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवेन आणि योग्य वेळ आली की योग्य निर्णय घेईन. कारण वादळ कितीही मोठं असलं तरी त्यानंतर शांतता येतेच. अंधार कितीही मोठा असला तरी पहाट होतेच. आणि अश्रू कितीही आले तरी एक दिवस त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू येऊ शकतात. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्यासाठी हा काळ परीक्षा घेणारा असू शकतो, पण त्याचबरोबर तुमची ताकद दाखवणारा देखील आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खोटं आवरण हळूहळू दूर होऊ शकतं. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना तुमची किंमत कळू शकते आणि ज्यांनी तुमच्या पाठीमागे बोललं त्यांच्यापेक्षा तुमची शांत प्रगती मोठं उत्तर देऊ शकते. शेवटी एवढंच सांगेन की 20 ऑगस्ट नंतर कोणताही मोठा निर्णय केवळ भीतीच्या आधारावर घेऊ नका. वास्तव परिस्थिती तपासा. आवश्यक असल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्लाही घ्या आणि आर्थिक किंवा कायदेशीर बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. हे राशी भविष्य फक्त मार्गदर्शन आणि मनोरंजन म्हणून घ्या. तुमच्या आयुष्याचे अंतिम निर्णय तुमच्या विवेकाने घ्या. आणि हो, जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याची एखादी गोष्ट जाणवली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने ओम नमः शिवाय लिहा. तुमच्या मनातील चिंता देवाच्या चरणी सोपवा. कारण कधीकधी आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची असते, शांत राहायचं, विश्वास ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. कन्या राशीच्या सर्व मंडळींना मनापासून शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ शांत हो, प्रत्येक अश्रू आनंदात बदलो आणि तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवं सुख आणि नवीन सुरुवात घेऊन येऊ. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.